नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी गवार आणि बटाटा भाजी बनवणार आहे। तर अशी बघा, पाव किलो गवार आणले 250 ग्रॅम आणि अशी मस्त खुडून घेतली मी। त्यानंतर इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यात मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जी खुडलेली गवार आहे ना ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला एक वाफ काढायची आहे। ते इथे मी एक बटाटा टाकत आहे आणि बटाटा पण आपण गवारबरोबर शिजवून घेणार आहोत। आता बघा, 5-1 मिनिटामध्ये तर आपली ही गवार आहे छान शिजले, म्हणजे खूप जास्त गाळ पण करायचं नाही आहे आणि पाहू शकता अशी मस्त शिजल्या गेलेली आहे। तुम्हाला मी दाखवते, छान शिजले। आणि आता आपण बटाटे शिजलेत का नाही ते पण पाहूया। तर बटाटेसुद्धा शिजलेले आहेत। आता आपण ही कढई मी आता उतरवून घेत आहे आणि आता इथे मी दुसरी कढई ठेवले आणि यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेत आहे, कारण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट नाही आहे। तर मी आता शेंगदाण्याचं कूट तयार करणार आहे। तर मी इथे शेंगदाणे आणि 2 चमचे तीळ पण घेणार आहे मी। तर बघा, तीळ पण सोबत टाकलेले आहे आणि शेंगदाणे पहिले थोडे भाजून घेतले, नंतर तीळ टाकलेले आहे आणि सोबत तीळ शेंगदाणे आता भाजून घेते। तर मस्त असे तीळ उडतायत, पाहू शकताय तुम्ही। तर आता गॅस बंद केले मी आणि आता हे एका ताटात काढून घेते। आपण तीच कढई घेतलेली आहे। आता यामध्ये मी तेल ओतून घेत आहे। तर बघा, तेल ओतून घेतलेलं आहे। छान असं तेल गरम झाले, म्हणजे खूप कडकडीत गरम नाही झालेलं। आता यामध्ये आपण जिरं टाकले फोडणीला। 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा टाकून घेतल्यात फोडणीला। आता इथे मी एक लहान कांदा घेतलाय चिरून आणि हा कांदासुद्धा आपल्याला आता तेलात परतवून घ्यायचा आहे। आणि मी शेंगदाणे आणि तीळ हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर। तर बघा, कांदासुद्धा छान परतवून झाले आहे। आता इथे एक छोटा टॅमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा आपण कांद्याबरोबर आता परत एकदा चांगला परतवून घेऊया। अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना खूप छान लागते खायला। आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आता आपण इथे अर्धा चम्मचपेक्षा थोडी जास्त मिरची पावडर घेतली, त्यानंतर हळद घ्यायची पाव चम्मच, धना जिरा पावडर घेतलेला आहे आणि हिंग। आता हे सर्व मसाले आपण घेतलेत, मसाले आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी गरम मसाला, चवीनुसार मीठ। सर्व मसाले चांगले आपण परतवून घ्यायचे, चांगले म्हणजे खूप जास्त काही काळे करायचे नाही आहेत, कारण आपल्याला ही भाजी सुक्की करायची। त्यामुळे आपलं गवार वगैरे आपली शिजलेली आहे ती टाकली का मग ते मसाले अजून छान परतून होतात। तर आता आपण जी गवार आहे ना, गवार बटाटा शिजवून घेतलेला, हे सगळं आपण ह्या मसाल्यामध्ये आता टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने मी टाकून घेतले बघा। आता सर्व छान आता आपण मिक्स करून घ्यायचे। खूप छान भाजी लागते खायला। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब आणि बाजूची बेल प्रेस करायला विसरू नका। त्यामुळे माझे जे व्हिडिओ आहेत ना नवीन, ते पहिले तुम्हाला पाहायला भेटतील। आता मी अगदी 2 मिनटासाठी एक वाफ काढून घेत आहे आणि 2 मिनटं झालेले आहेत बघा। तर मस्त असं मसालेदार अशी ही गवारची भाजी बघा, खूप छान अशी झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये जे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहे, तीळ शेंगदाणे, त्याचा 3 चम्मच मी कूट टाकून घेत आहे। खूप मस्त लागते, जे खात नाहीत ना ते पण आवडीने खाणार, इतकी मस्त भाजी लागते खायला। आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आणि भरपूर अशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता आपण परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घेतले बघा मी अशा पद्धतीने। बघा, कलर पण खूप छान आले, पण खायला पण अतिशय टेस्टी। आता यावरती मी झाकण ठेवते। आपल्याला खाली 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचे आणि 2 मिनटं झालेले आहेत। तर पाहू शकता, गवार बटाट्याची भाजी खूप छान झालेली आहे। मस्त अशी चपाती भाकरी बरोबर अप्रतिम लागते।
चला तर आता एका डिशमध्ये पण काढून दाखवते तुम्हाला मी. पाहू शकता कलर पण खूप छान आला आहे. तर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. चला तर मैत्रिणींनो, परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत